नवं रूप घेताना पाहायला मिळतं। या सगळ्या गोष्टींनीच तर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाला ग्लॅमरस रूप आलं। टेनिस क्रिकेट विश्वाला लोक खऱ्या अर्थानं डोक्यावर घेऊन नाचायला लागली। टेनिस क्रिकेट विश्व लोकांसाठी पॅशन, नंतर करिअर, आज प्रोफेशन, या सगळ्या गोष्टी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण घडताना बघतो आणि त्या अवलंबित होताना देखील बघतोय। भावाळे संघ आपला 12वा खेळाडू नसेल तर आपल्यापैकी कोणीतरी एकदम येऊन बसा जोपर्यंत इनिंग चालू आहे तोपर्यंत। पारवली या संघाकडनं आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल सलामीवीर गोलंदाज अनिकेत। फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग। यावेळेला मात्र स्लो वन चेंडू संत गतीचा चेंडू इनफिल्ड क्लिअर करतोय। कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील। बॅट्समन सलामीवीर आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरनं एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, परंतु 2 धावांपासून मात्र रोखू शकला नाही। त्यामुळे 2 धावांवर देखील समाधान मानावं लागेल। ते मात्र यावेळेला जे बजरंग भावाळे संघाला अनिकेत याच्या षटकातला हा दुसरा चेंडू असेल। स्ट्राईकला असेल बॅट्समन। सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर। यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर टायमिंग देखील झालंय प्रॉपर। चेंडू निघून गेलाय सीमा पार। 6 धावांचा षटकार। पहिल्या चेंडूवर आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या। कव्हर ऑफ रन नंतर सेकंड बॉलवर मात्र समाचार घेतला गेला। लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्याचा परिपाक देखील चेंडू सीमा रेषा पल्ल्यावर धाडताना 6 धावांसाठी आघात झालाय, येलगार झालाय, शंखनाद केलाय, आक्रमण बोललं गेलंय, हल्ला चढवला जातोय। तिसरा चेंडू यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता। चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि फायनलच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये जय बजरंग भावाळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 10 धावा, ज्यासाठी कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला। अगदी त्या निर्णयाला सार्थ ठरवण्याच्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळते ती बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाची। पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा जो पवित्रा घेतला गेलाय त्या पवित्राच्या पुढे मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल ते पारवली संघाच्या गोलंदाजांना। या षटकातला पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल बेरकावून दिलाय। मॅसिव्ह बिग 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 ह्यूज 6 षटकार। कमाल म्हणावी लागेल फलंदाज नवनाथ याची। पहिला चेंडू पासून असलेला आक्रमण मात्र गोलंदाजाला अक्षरशः शरणागती पत्करायला भाग पडतंय। कोणत्याही प्रकारचे डावपेच गोलंदाजाच्या खेळपट्टीच्या आतमध्ये यशस्वी होणार नाहीत याची पुरेपूर काळजी यावेळेला भावाळे संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 1616, एकावर 6-16 धावा, तब्बल 2 षटकार आतापर्यंत। यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न पॅडवर आदळलेला आहे, परंतु पंचांकडे अपील पंच कोणत्याही प्रकारच्या अपीलला दाद देताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीत। सिंगलच्या रूपामध्ये संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1717, एकावर 7, 17 धावा। मित्रांनो, म्हणतात ना की समोरच्या डावपेचांना जर उधळायचं असेल तर त्याच्यावर आक्रमक पवित्र्यानं चाल करायला शिका। ज्यावेळी समोरच्यावर तुम्ही आक्रमकतेने हल्ला करायला सुरुवात कराल त्यावेळेस निश्चितपणाने मनामध्ये आखलेले डावपेच उतरवताना, सत्यात उतरताना मग मात्र त्याची चलबिचल होत असते आणि त्याचा परिपाक गोलंदाजाकडून चुका होतील। स्ट्राईकला येईल आता मात्र संतोष। शेवटचा चेंडू लो फुल टॉस, सरळ बॅटने खेळलेला फटका 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र झालाय फील्ड। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1818, एकावर 8, 18 धावा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गोलंदाज अनिकेतचं षटक मात्र महागडं ठरलं जात आहे, कारण या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला जातोय। या षटकांमध्ये धावांचा डोंगर उभारण्याच्या दिशेनं वाटचाल केली जाते। अभेद्य भागीदारी कोणत्याही प्रकारचा गडी गमावलेला नाहीये तो भावाळे संघानं आणि राजेश शिवाजी ग्रुप
पारिवली या संघाच्या गोलंदाजानं म्हणजे स्ट्रायकर बॉलर अनिकेतचं अपयश सध्या तरी तुर्तास तरी पारिवली संघाच्या डोकेदुखीचं कारण ठरेल, कारण अनिकेतचा खरपूस समाचार घेतला गेला. निश्चितपणानं 18 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लगावल्यानंतर धावांचा डोंगर उभारल्यानंतर नव्यानं येणारा बॉलर ज्यावेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल त्यावेळेला निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचं दडपण त्याच्या मनावर आपल्याला स्पष्टपणे जाणवेल. परंतु मित्रांनो, म्हणतात ना की तुमच्याकडे मॅच बदलवण्याची ताकद असली पाहिजे. 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि तुमच्याकडे मॅच बदलण्याची जर ताकद असली, मोमेंटम क्रिएट करण्याची जर ताकद असली, तर प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी त्याला देखील तुम्ही नमवू शकता, झुंजवू शकता, लढवू शकता, हरवू शकता, पराभूत करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही मात्र मात करू शकता. फक्त मित्रांनो, तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. स्वयंप्रेरणेने खेळायचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आत्मविश्वासावर स्वार होऊन अवतरायचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं एकाग्रतेचा मध्यबिंदू साधण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. लक्षपूर्वक मैदानाच्या आत आपल्या कामगिरीला साकार करण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 11 जणांनी मिळून गावाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी, विजयासाठी, खऱ्या अर्थानं जिंकण्यासाठी खेळण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या खेळाची, क्रिकेटची व्याख्या तुम्हाला समजली की ती मग मात्र तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स मध्ये, तुम्ही तुमच्या कामगिरीमध्ये अवतरू शकता. ते काम करावं लागेल, कारण अनिकेतच्या पहिल्या षटकात आलंय अपयश. हे अपयश धुवून काढण्यासाठी कर्णधारानं चेंडू मात्र सोपवला गोलंदाज अजयच्या हाती. पाहूया अजयकडनं ती कामगिरी होईल का. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. ट्रॅकर बॉल बेकावण्याचा प्रयत्न झाला, परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये मात्र बॅटन बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीनं, ज्या विश्वासानं अजयला या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी बोलावलं होतं त्याचं उत्तर त्यानं पहिल्या चेंडूवर दिलंय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये जरी 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या असतील तरी देखील कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेलेल्या पारिवली संघाला पुन्हा एकदा फ्रंटफुटवर आणण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून होईल का, हे बघणं मात्र खऱ्या अर्थानं रंजक ठरेल. या षटकातला पुढचा चेंडू. आमदार चषक सन 2022 हे महापर्व या वेळेला सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, मात्र लाजवाब गोलंदाजी. गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू सरळ दिशेनं निघतोय. विथ स्पिन खेळण्याचा, विथ स्विंग खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पहिल्या 2 चेंडूला अक्षरशः हुकूमत गाजवली गेली आहे ती गोलंदाज अजय यानं, आणि संतोषकडे मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर उपलब्ध नाही आहे. यावेळेला ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे फंबल होईल क्षेत्ररक्षक आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाला. या एका धावेनं भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1919. एकावर 9, 19 धावा. म्हणतात ना की तुमची पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा जिंकण्याची इच्छा प्रबळ असली की शक्य आणि अशक्य यांच्यातलं अंतर देखील तुम्हाला कापता येतं. फक्त दृढ निश्चय तुमच्याकडे असला पाहिजे. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, पंचांकडे अपील केली जाते. अपीलला दाद नाहीये. पंच तटस्थतेच्या भूमिकेत कौतुक करावं लागेल अजय याचं. याला गेम चेंजिंग मोड म्हणतात. याला संघासाठी तारणहर्त्याची भूमिका बजावणं म्हणतात. याला म्हणतात तुमच्याकडे असलेल्या गोलंदाजी मधल्या कला, कौशल्य आणि कसब या सगळ्या गोष्टींना खेळपट्टीवर अवतरणं. या षटकाला पुढचा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. ओळखलाय डाव फलंदाजाचा. अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न झाला, शरीर एष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस झाली. अवांतर स्वरूपामध्ये ही एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 2020 म्हणजे 2 0, 20 धावा. धावांचा ओघ आणि धावांचा वेग याच्यावर मात्र कमालीचं नियंत्रण जरी असलं तरी अजय नावाच्या गोलंदाजानं दाखवून दिलंय की हम भी रखते हैं दमखम. ट्रॅकर बॉल वन्स अगेन स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जणू काही मनकवड्या पद्धतीनं यावेळेला गोलंदाज खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजीचं सामर्थ्य प्रदान करतोय. फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळेची हेरून त्याला खारीज करण्याचं काम केलं जात आहे. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि केवळ 2 धावा दिल्यात, त्यातली एक स्वैर स्वरूपात आणि एक बॅटनं निघालेली धाव. लाजवाब गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, सगळं काही संपल्यासारखं जेव्हा वाटतं ना तेव्हा नव्यानं सुरुवात करा आणि मग तुमच्या यशाची ठिणगी इतकी काही जोरानं प्रज्वलित करा की यशाचा ज्वालामुखी तुम्हाला गिळंकृत करता आला पाहिजे. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं बॉटमहँडचा वापर करून चेंडू मात्र पुश केला एका धावेसाठी. तिथे देखील फंबल होतोय, परंतु बॅट्समन संतोष कोणत्याही प्रकारे स्ट्राईक चेंज करण्याच्या मोडमध्ये आपल्याला दिसत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 21, 2 1, 21 धावा. 10.50 च्या सरासरीनं
या धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल अजयचं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सपशेल अपयशी ठरलेला गोलंदाज अनिकेत ज्यावेळी समोरच्या संघाला 18 धावांची लयलूट करून देतो त्यावेळीच त्याच्या षटकाचं बॅकअप करणं, त्यानं केलेल्या नुकसानाची भरपाई करणं हे मात्र सेकंड ओव्हर टाकणारा, सेकंड स्पेल सांभाळणाऱ्या गोलंदाजाच्या हातात होतं. आपल्यावर दिलेली जबाबदारी, आपल्यावर टाकलेला विश्वास, आपण दिलेला शब्द, या सगळ्या गोष्टींना आपल्या अभूतपूर्व कामगिरीच्या बळावर दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. आता मात्र संघाचा जो गमावलेला आत्मविश्वास होता तो अगदी ताकदीनिशी कमावण्याचं काम अजयनं केलं. 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आता महत्वाचं असेल ते क्रमांक 3चं षटक. शेवटचे 6 चेंडू महत्वाचे, कारण या 6 चेंडूमध्ये टार्गेट सेट केलं जाईल. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जर समोरच्या संघाने काढल्या तर आपल्याला जास्तीत जास्त धावा मात्र चेस कराव्या लागतील. परंतु याच शेवटच्या 6 चेंडूमध्ये जर आपण टिचून तिखट भेदक गोलंदाजी केली तर निश्चितपणानं आपल्याला माफक आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. म्हणजे दोनही संघांच्या दृष्टीनं जर महत्वाचं काय असेल तर या वेळेला पहिल्या डावाचं शेवटचं क्रमांक 3चं षटक जे हाताळण्यासाठी पारिवली संघाकडनं बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल गोलंदाज नयन. फर्स्ट बॉल, फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. फाईन रिजन मध्ये चेंडू करेल ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक, तिथे तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा निघतील धावून पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2-3-23 2 3 23 धावा. खरं तर फुलटॉस चेंडू होता. आपण जर पाहिलं तर यावेळेला डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. डिप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डिप मिड विकेटला, त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन साइज मध्ये आपल्या डिप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, डिप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट स्लिप असेल किंवा मग शॉर्ट मिड ऑन असेल, या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. परंतु त्या पद्धतीनं बॉलिंग करणं देखील गरजेचं आहे. आणि पहिला चेंडू फुलटॉस होता, समाचार घेतला गेला नाही. यावेळेला लो फुलटॉस फ्लिक केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू त्याला म्हणतो बाय बाय टाटा आणि मग निघून जातोय सीमा पार. धावा मिळतील 4 करणालाय चौकार. नवनाथच्या बॅटमधनं आपल्याला हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 27-27 2 27 धावा. मी तर मगाशीच म्हणत होतो की शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या षटकामध्ये संतोषला स्ट्राईक सोडणं गरजेचं नव्हतं, कारण नवनाथ जितका वेळ स्ट्राईकवर राहील तितका मात्र धावांचा पाऊस पडला जाईल. नवनाथ नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावण्याच्या अगोदर मात्र शमलं गेलंय. दांडी झाली गुल, त्रिपळा चीत बसेल. पहिला झटका बावाळे संघाला. त्यानंतर एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. परंतु तिसऱ्या चेंडूवर नवनाथनं मैदानाच्या आत धिंगाणा घालायच्या अगोदरच नवनाथला मात्र तंबूचा प्रस्ता धरायला लावला, भाग पाडलं. ते मात्र गोलंदाज नयन यानं. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला आपल्याला योगेश पाहायला मिळेल, नॉन स्ट्राईकला संतोष आणि बॉलिंग मार्कवर नयन. 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मित्रांनो, म्हणतात ना की प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावरच तुम्हाला यश मात्र संपादित करता येतं. आणि ते यश संपादित करण्यासाठी तुम्हाला अखंड मेहनत, कारण सगळ्या गोष्टींना पोरून उरणारी गोष्ट म्हणजे ती आहे कष्ट. फ्लिक इन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, लाजवाब फटका, चेंडू निघून गेलाय सीमा पार, उत्तुंग षटकार. बॅटमधनं आपण हा षटकार पाहतोय. आल्याला जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आला होता. माहित होतं खेळपट्टीवर गेल्यापासून आपल्याला गोलंदाजाचे लचके तोडायचे, कंबरडं मोडायचा, आक्रमण करायचंय, हल्ला चढवायचा. आणि जोपर्यंत आक्रमण हल्ला चढवणार नाहीये तोपर्यंत जी रोख लावलेली आपली धावसंख्या पाहायला मिळते, कमी धावांच्या स्वरूपामध्ये लगावलेलं धावफलक जे पाहायला मिळतं ते मात्र आपल्याला मोठं करावं लागेल, महाकाय करावं लागेल, भव्य प्रचंड करावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3-3-33 3 33 धावा. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. स्ट्राईकला असेल बॅट्समन योगेश.
यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि फिल्डिंग ही प्रॉपर नाहीये. सोपा झेल सोडला गेलाय आणि यावेळेला कॅच सुटली. 2 धावा मिळाल्या 2 धावांनी. जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 35-35, 3/5, 35 धावा. मित्रांनो, म्हणतात ना की नुसता संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे. जीवनामध्ये ज्याला संघर्ष करता येतं ते संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. फक्त ते करण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत जिद्द सोडावी लागत नाही आणि ते मात्र तुम्हाला करून दाखवावं लागेल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, 35 धावा धावफलकावर. 8 ट्रॅकर बॉल बेरकावून दिला लॉंग ऑन रीजन मध्ये. आणखी एकदा चूक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान थ्रो, परंतु 2 धावा कंप्लीट करताना दुसऱ्या धावेच्या वेळेला मात्र गडी होईल बाद. केवळ 1 धाव होईल ऍड आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 36-36, 3/6, 36 धावा. आणि राजे शिवाजी ग्रुप पारिवली या संघाला विजयी होण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. म्हणजे जवळपास 12.33च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील राजे शिवाजी ग्रुप पारिवली या संघाला. समोरच्या जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघावर जर विजय संपादित करायचा असेल तर आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर क्रिकेटची रोमहर्षकता आपण अनुभवतोय. सुभाष 11 खानिवली आयोजित आमदार चषक सन 2022च्या क्रिकेटच्या या महातरारात, या महारण संग्रामामध्ये आणि त्याच गोष्टी अनेक सामन्यांच्या माध्यमातून मित्र म्हणेल दर सामना गणिक आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत असतात. क्रिकेटचा प्रवास तितकाच देखणा आपण बघत असतो, कारण की याच क्रिकेटनं अखंड तरुणाईला वेड लावलं. ह्याच तरुणाईनं या क्रिकेटसाठी असं म्हणतात की अनेकांच्या शिव्या खाल्ल्या असतील, अनेकांचे बोलणे ऐकले असतील. व्यर्थ गेला, वाया गेला, फुकट गेला मुलगा असं म्हणून टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांना हिनवणारा काळ आज त्याच टेनिस क्रिकेटचा फॅन, टेनिस क्रिकेटचा वेड, टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं डोक्यावर घेऊन नसतानाचं हे जग आपण पाहायला मिळत आहे. आणि टेनिस क्रिकेटची खासियत आहे आज गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शेवटच्या तळागाळामध्ये लपलेली प्रतिभा टेनिस क्रिकेटमुळे खऱ्या अर्थानं मोठ्या व्यासपीठावर आली, प्लॅटफॉर्मवर आली आणि क्रिकेट जगतामध्ये या ग्रामीण भागातील क्रिकेट मधल्या कलेला एक नव्यानं हक्काची जागा मिळाली, वाव मिळाला. स्वतःची प्रतिमा आणि प्रतिभा जोपासण्याचं, निर्माण करण्याचं काम आणि ती संधी मात्र टेनिस क्रिकेटनं खऱ्या अर्थानं निर्माण करून दिली. आणि म्हणून आपण दररोज अनेक प्रकारच्या स्पर्धा अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण देशामध्ये बघत असतो. आणि त्यातलीच एक स्पर्धा म्हणजे संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्या नियमावलीनुसार खेळवली जाणारी सुभाष 11 खानिवली यांच्या मार्फत आयोजित केलेलं चषक म्हणजेच आमदार चषक सन 2022चं हे पहिलं पर्व. या स्पर्धेसाठी आमचे मुख्य मार्गदर्शक, ज्यांचं या मैदानावर येणं, ज्यांचं मैदानावर असणं खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्या ताणतणावाला रिलॅक्सेशन देण्यासारखं आहे, ज्यांचं या समाजामध्ये वावरणं एक प्रतिष्ठेचं मानलं जातं. नक्कीच खानिवली गावची शान, आम्हा सगळ्या तरुणांच्या गळ्यातली ताईत दशरथ मामा पारोशे खानिवलीकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मामा, तुमचं स्वागत आहे. आपण आलात, शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हावं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. भावाळे संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. भावाळे संघ आणि पारिवली संघ आपले सलामीवीरांची जोडी मैदानात पाठवायची आहे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानात पाठवा. 18 चेंडू आणि 37 धावांचं हे आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. 12.33च्या सरासरीनं यावेळेला या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. तो म्हणजेच राजे शिवाजी ग्रुप पारिवली या संघाला. निश्चितपणाने ही मॅच नेमकी उत्कंठेच्या कोणत्या शिगेच्या टोकावर जाऊन पोहोचेल, रोमहर्षकतेच्या कोणत्या स्तरावर जाऊन पोहोचेल, यासाठी सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं यावेळेला लक्ष या मॅचकडे लागून राहिलंय. कारण
मैदानाच्या आमध्ये सामना चालू असेल राजे शिवाजी ग्रुप पारिवली विपक्ष जबजरंग स्पोर्ट्स बाबाळे बी या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 चेंडूंमध्ये 36 धावांपर्यंत मजल मारली आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं आव्हान उभं केलं गेलं ते म्हणजेच राजे शिवाजी ग्रुप पारिवली या संघासमोर. आता पारिवली संघ या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या उद्दिष्टानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. पारिवली या संघाकडनं सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज अनिकेत आणि गुरुनाथ, तर भावाळे बी या संघाकडनं आपल्याला स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉलर शरद कैलास. ओके, कैलास 18 चेंडू आणि 37 धावा. लाजवाब क्रिकेटचा नजराणा 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेला हा प्रवास आज तिसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि 37 धावा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बाबाळे संघ दोन मिनिट मॅच थांबवायची. बाबाळे संघ 2 धावांची पेनल्टी आपल्याला असेल कारण की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये. फर्स्ट बॉल ऑफ दिस सेकंड इनिंग. हा ट्रॅकर बॉल बिरकावण्याचा प्रयत्न झाला. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय नांदायला. पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिला बसेल हादरा हा मात्र पारिवली संघाला. डेप्थ काउंट करण्यासाठी भाग पडलाय. सेकंड बॉल ऑफ दिस मॅच. या वेळेला पुन्हा एक वार आपल्याला पाहायला मिळतोय खाली राहिलेला चेंडू ट्रॅकर बॉल होता. बॅट्समनच्या रडार पासून दूर राहिलाय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. कैलास मात्र प्रभावदार कामगिरी करतोय, सुरुवात करतोय. जणू काही या रखरखत्या उडामध्ये देखील सांगतोय की आपल्या छत्रखाली, आपल्या छत्रछायेखाली आपल्या संघाला आधार मात्र तो देऊ शकतो. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा लाजवाब बॉलिंग. व्हॉट अ डिलिव्हरी. सेकंड विकेट डाऊन ऑफ थर्ड बॉल. व्हॉट अ बॉलिंग. दुसरा झटका पारिवली संघाला. पारिवली या संघाकडनं, परंतु जय बजरंग स्पोर्ट्स बाबाळे बी या संघाचा गोलंदाज कैलास मात्र कमालीची बॉलिंग करतोय. 3 चेंडू 0 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय. जणू काही पहिल्या षटकामध्ये पारिवली संघाचं कंबरड मोडण्याचं काम कैलासच्या माध्यमातून होईल का. 37 धावांचा पाठलाग चालू आहे आणि पहिल्या 3 षटकांमध्ये निर्विवाद हुकूमत दादागिरी मात्र प्रस्थापित केली जाते. ती जय बजरंग स्पोर्ट्स बाबाळे बी या संघाकडनं मित्रांनो म्हणतात ना की सगळीच वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाहीत, तर काही वादळ मात्र तुमचा रस्ता देखील मोकळा करण्यासाठी येत असतात. आणि आव्हान महत्वाची. जोपर्यंत आयुष्य असेल, खेळ असेल, करिअर असेल, संकट येत नाहीत तोपर्यंत त्यानंतर प्राप्त होणाऱ्या यशाची गोडी मात्र तुम्हाला व्यवस्थितरित्या चाखता येणार नाहीये. आणि तेच काम केलं जात आहे. या वेळेला आव्हानांचा परतावा केला जाईल का. या षटकातला चौथा चेंडू. या वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर निघालेला चेंडू. बॅटचं चुंबन घेतलेलं मात्र यष्टीरक्षकाकडनं चुकी होईल. तिसरा झटका बसला असता, परंतु अगे एका दावेवर समाधान मानावं लागेल. लाजवाब बॉलिंग कैलास याचे. स्ट्रायकर बॉलर या संघाचा का मानला जातो. मॅन्डेटरी पॉवर प्लेची जबाबदारी माझ्या खांद्यावर का दिली जाते. या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीचं अगदी जशाच तसं सुटेबल चोख चपळक उत्तर या वेळेला गोलंदाज कैलास. 4 चेंडू 2 गडी बाद, केवळ 1 धाव. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. गुरुनाथ
हा ट्रॅकर बॉल प्रकट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांचा येईल वन बाउन्सचा इशारा. लाजवाब बॉलिंग व्हेरिएशन्स बघा, वैविध्यपूर्ण गोलंदाजीला खेळपट्टीच्या आत अवतरलं जात आहे आणि फलंदाजांना मात्र विचार भ्रमंतीमध्ये अडकवलं जात आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे प्रार नाहीयेत, मोठे फटके नाहीयेत, टिचून तिकट भेदक गोलंदाजी. स्लो वन, वॉट बॉल, फुल लेन्थचा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅक ऑफ हँडचा वापर केला गेला. रिलीज करताना आपण ऍक्शन बघू शकतो आणि त्याची कमाल देखील आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडे अपील केली जाते. धावतच्या स्वरूपात नेमकं कोणत्या एंडचा बॅट्समन आउट होतो यासाठी हा निर्णय थांबवलेला होता. तिसरा झटका पहिल्याच षटकामध्ये गुरुनाथच्या रूपानं पारिवली संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राज्य शिवाजी ग्रुप पारिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर केवळ आणि केवळ एक धाव आणि तब्बल 3 गडी गमवावे लागलेत. ही एक धाव जमवताना राज्य शिवाजी पारिवली या संघाला आता मात्र ज्या काय पॅनल्टीच्या बजरंग भावाळे, जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाला 2 धावा जे काय पॅनल्टी लागलेली होती त्या 2 धावा ऍड होतील राज्य शिवाजी ग्रुप पारिवली या संघाच्या धाव खात्यामध्ये आणि त्याचा परिणाम सुधारित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच 3 धावा 3 गडी बाद झालेले असताना 3 धावा धावफलकावर समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 17ची सरासरी मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामागे राखावी लागेल. पारिवली संघाला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये काय कमालीची गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून झाली. मित्रांनो म्हणतात ना, हिम्मत इतकी मोठी ठेवा की तुझ्या समोर तुमच्या नशिबाला देखील झुकायला भाग पाडावं लागेल. कारण सक्सेस की भी एक खास बात होती है, वो ज्यादा मेहनत करने वाले पे ज्यादा फिदा रहती है. आणि म्हणून संघर्ष, मेहनत, कष्ट, अपार परिश्रम, कठोर मेहनत या सगळ्या गोष्टींच्या बळावरच तुम्हाला मॅच मध्ये विजय संपादित करता येतो आणि आयुष्यामध्ये यश संपादित करता येतं. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज संतोष. फर्स्ट बॉल, हवेला विशेष शैली प्रार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली मात्र जेल काही होऊ शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2ही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. या 2 धावांनी राज्य शिवाजी ग्रुप पारिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 3 बाद 5 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि विजयाकरता 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणित दोन्ही संघाकडनं प्रयत्न असेल की आपला संघ सुस्थितीमध्ये कसा उभा राहिला जाईल. आपल्या संघाची जी काही विजयाची मार्गक्रमे जे काही मार्गस्थ आपण होतोय तो संघ मार्ग कसा सुकर केला जाईल हा विचार. ट्रॅकर बॉल करण्याचा प्रयत्न, लाजवाब गोलंदाजी. जणू काही फलंदाजाला गोलंदाजाच्या टप्प्याचा विचार करायच्या अगोदर, तो वाचण्यामध्ये यशस्वी ठरण्याच्या अगोदर त्याच्या सगळ्या डावांना उधळवण्याचं काम यावेळेला भावाळे बी संघाच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतं. या षटकाचा पुढचा चेंडू, सेकंड बॉल डॉट आलाय. थर्ड बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. या वेळेला मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. फुल लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला वारंवार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण चेंडूवर जी आवश्यक कॉन्सन्ट्रेशन हवं, जी नजर हवी, ती मात्र कुठेही अवगत करताना दिसून येत नाहीये राज्य शिवाजी ग्रुप पारिवली संघाचे फलंदाज. बॅक टू बॅक सेकंड आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला आणि दडपण मात्र निश्चितपणानं वाढले, कारण रिक्वायर्ड रन रेट इन्क्रीज झाला. या टप्प्याचा चेंडू पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक चेंडू गणिक जो काही खेळपट्टीची जी खोली आहे ना, तिचा मात्र पुरेपूर वापर केला जातोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, समोरच्यांचं आक्रमण जर थोपवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला त्याच्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर 3 चेंडू सलग निर्धाव, 4 चेंडूंचा खेळ या षटकातला. 2 धावा धावफलकावर आणि आता मात्र विजयासाठी 8 चेंडू 32 धावांची गरज. लक्ष दूर जात आहे, ऑफस्टिंगच्या बाहेर चेंडू निघतोय, काटा बदलतोय. पुन्हा एक वार ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि विजय नावाच्या फलंदाजाला अक्षरशः नाचवले आपल्या तालावर, अक्षरशः त्रेदा तिरपीट केली आहे, हैराण करून सोडलंय ते गोलंदाज संतोष यानं. कारण 5 चेंडू मध्ये 4 सलग डॉट. पहिल्या चेंडूवर फक्त आपल्याला कपल ऑफ रन. यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला आहे. लेपिक्स्टा कव्हरच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक होईल, फंबल, चेंडू निघून जाईल. सीमा पार हा अनेक चेंडूंच्या संघर्षानंतरचा चौकार.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर राजे शिवाजी ग्रुप पारिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल केवळ आणि केवळ 9 धावा. संतोषचं हे षटक जर आपण पाहिलं 6 धावा संतोषनं खर्च केल्या होत्या. कैलासचं कौतुक म्हणावं लागेल, केवळ 1 धाव खर्च केली होती. पेनल्टीच्या 2 आपण त्यामध्ये नंतर ऍड केल्या, परंतु लाजवाब बॉलिंग जय बजरंग भावाळे बी या संघानं 36 धावा धावफलकावर लगावल्या. 37 धावांचं आव्हान उभं केलं. माहित होतं 12च्या वरची सरासरी निश्चितपणानं 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये समोरच्या संघाला अडचणीत आणण्यासाठी पुरेसे आहे. आणि जे आपल्याकडे आहे ना ते घेऊन जर आपण प्राणपणानं लढलो तर निश्चितपणानं समोरच्याला शरणागती पत्करायला आपण भाग पाडत असतो. आणि ते काम केलं. समीकरण आता बदललं जाईल. विजयासाठी 6 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. लक्ष मात्र कठीण वाटतंय, परंतु ते अशक्य नाहीये. आणि जे अशक्य नसतं ना ते शक्य असतं. आणि जे शक्य असतं ते मी करून दाखवू शकतो हे मात्र स्वतःहून स्वतःला सांगावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो, स्टॉप सेइंग आय विश, स्टार्ट सेइंग आय विल. मला हवंय हे मात्र बोलणं सोडून द्या, मी ते मिळवू शकतो हे मात्र सांगणं सुरू करा. मग बघा दूर असलेलं यश जवळ कसं येईल. नवनाथचा पहिला चेंडू 6 बॉल 28. फर्स्ट बॉल प्रहार केला गेलाय, मात्र क्षेत्राची तिथे आहे तैनात. रंग कार्पेट चेंडू ड्रायव्हर करेल, फंबल होईल, चेंडू सुटलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11. एकावर 1 11 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 20 धावांची गरज. वेळा या षटकातला दुसरा चेंडू नवनाथ याचा. हा चेंडू महत्वाचा होता, त्यावर मात्र कमबॅक केलंय. कनेक्ट करता आला नाहीये. मिडल ऑफ बॅट करणं या वेळेला मात्र शक्य झालं नाही. फलंदाज नयन याला 1 धाव. संघाची धावसंख्या 12. समीकरण आता मात्र असेल ते म्हणजेच 4 चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू आणि 25 धावा. निश्चितपणानं जर 4ही फेअर डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यावर 4 षटकार आले तर मग निश्चितपणानं आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. परंतु त्या सुपर ओव्हरच्या आशा आकांक्षा स्वप्न ध्येय सगळं 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 काही धुळीला मिळवलं गेलंय, कारण अवघी 1 धाव. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. परंतु कालच आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जर सामना बघितला असेल तर भारत वर्षामध्ये अत्यंत नावाजलेला गोलंदाज जोगाडिया, राहुल जोगाडिया यानं मात्र देखील 6 चेंडूमध्ये 30 धावा गरजेची असताना बॉलिंग त्याच्या हाती सोपवली गेली आणि 4 चेंडूंमध्ये 30 धावा देऊन तो मोकळा देखील झाला होता. मित्रांनो, म्हणतात ना कधीच कुणाला कमी समजायचं नाहीये. काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात, तर काही मात्र दिवस गाजवणार असतात. म्हणून ज्या वेळेला तुमचा इतिहास मायने कधीच राहत नाही क्रिकेटमध्ये. तुमचा इतिहास फक्त प्रेरणेसाठी सांगितला जातो, गायला जातो, कथन केला जातो, लिहिला जातो. पण तुम्ही वर्तमानात आपल्या संघासाठी काय कामगिरी करता, वर्तमानात तुमचा फॉर्म आपल्या संघाच्या किती हितवर्धक आहे यावर तुमच्या संघाचा जय पराजय आणि तुमच्या परफॉर्मन्सची दखल घेतली जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. विजयावर सुरेखरित्या शिक्कामोर्तब केलं गेलं. औपचारिकता केवळ शिल्लक असेल, कारण 1 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज असेल. पहिल्या डावामध्ये लाजवाब फलंदाजी बावळे बी संघाकडनं झाली. दुसऱ्या डावामध्ये उभं केलेल्या टार्गेटचं डिफेंड करताना, रक्षण करताना तितकीच सुंदर गोलंदाजी देखील झाली. आणि याच अप्रतिम खेळाच्या बळावर, अप्रतिम खेळाच्या जोरावर जय बजरंग स्पोर्ट्स बावळे बी ठरतोय या मॅच मधला विजयी संघ. दुधने संघ आणि जय बजरंग स्पोर्ट्स बावळे बी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय, कारण आपण नाणेफेक कक्षाकडे वाटचाल करणार आहोत. यापुढचा सामना आपलाच आहे. जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स दुधनी संघ. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. अत्यंत महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये होताना बघणारच आहोत. परंतु या अत्यंत महत्वाच्या सामन्यासाठी मी या व्हॉइस ऑफ भिवंडी क्रिकेट असोसिएशन, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट ज्यांच्या अमोघ वाणीमधनं आपण या स्पर्धेमधल्या महत्वपूर्ण लढतींचा दुजोरा, त्यांचं धावतं समालोचन, प्रेरणादायी समालोचन आपण ऐकणार आहात. असं नाव म्हणजेच सन्माननीय किरणजी जाधव सर यांना इन्व्हाइट करतो ऑन अ माइक इन अ कमेंट्री बॉक्स.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जाईल जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी या संघाकडनं सलामीला घेऊन 24 धावांची महत्वपूर्ण आक्रमक वादळी घातक विघातक स्फोटक फलंदाजी साकारणारा त्यांचा सलामीवीर फलंदाज आणि शेवटचं षटक हाताळताना केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद करणारा त्यांचा तितकाच ताकदीचा गोलंदाज म्हणजेच अष्टपैलू खेळाडू नवनाथ ठरतो